पीसीओडीचे निदान कसे केले जाते यासाठी क्लिनिकल सिम्पटम्स, सोनोग्राफी आणि काही ब्लडच्या टेस्ट कराव्या लागतात। पीसीओडीचे निदान करण्यासाठी काही ब्लडच्याही तपासण्या कराव्या लागतात। पीसीओडीमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स असल्यामुळे अशा स्त्रियांना डायबिटीस होण्याचा धोका इतर स्त्रियांच्या तुलनेमध्ये जास्त असतो। त्यामुळे अशा स्त्रियांची ब्लड शुगर तपासणी करणं, त्याचबरोबर HbA1c तपासणी साधारणतः दर 6 महिन्याला तपासणी करून घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर इतर स्त्रियांच्या तुलनेमध्ये पीसीओडी असणाऱ्या स्त्रियांमध्ये थायरॉइड या आजाराचं प्रमाण थोडंसं जास्त आहे। त्यामुळे अशा स्त्रियांनी थायरॉइडची तपासणीसुद्धा करणं आवश्यक आहे। आणि अशा स्त्रियांची जर आपण सोनोग्राफी केली तर सोनोग्राफीवर या स्त्रियांचे बीजकोश हे बल्की म्हणजे आकाराने साईजने मोठे असतात आणि ओव्हरीजमध्ये बीजकोशामध्ये असे मल्टिपल सिस्ट असतात, खूप सारे सिस्ट असतात। या सिस्टची मांडणी गोलाकार पद्धतीने असते, ज्याला की आपण नेकलेस साइन म्हणतो। यामुळेच या आजाराला पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम किंवा डिसीज असं म्हटलं जातं। यानंतर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, लुटनायझिंग हार्मोन याही हार्मोनच्या तपासण्या कराव्या लागतात। यानंतर AMH म्हणजे अँटी मुलेरियन हार्मोन। AMHची नॉर्मल रेंज ही साधारणतः 2.5 ते 5 पर्यंत असते, परंतु पीसीओडी असणाऱ्या स्त्रियांची ही AMH व्हॅल्यू 5, 10, 15 किंवा 20 इतकीपर्यंत वाढलेली असते। आतापर्यंत आपण जवळपास 5000 पेक्षा जास्त मुली आणि स्त्रिया यांना पीसीओडी या आजाराच्या संदर्भामध्ये निदान करण्यास मदत केलेली आहे आणि त्यांना PCOS मॅनेज करण्यासाठी मदत केलेली आहे।